मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा एकदा दिल्ली दौरा आयोजित करण्यात आला होता। मुख्यमंत्र्यांचा एकाच आठवड्यामधला हा दुसरा दिल्ली दौरा आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची सुद्धा त्यांनी भेट घेतलेली आहे आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी मनोज दाळकर सध्या आपल्या सोबत आहे। मनोज, दुसरा दिल्ली दौरा आहे, काय घडामोडी घडतायत सध्या राजकारणाच्या बाबतीमध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विशेषतः काय पुढची सूत्र हाती घेतात देवेंद्र फडणवीस? बरोबर सिद्धेश, आपण या ठिकाणी बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल दिल्ली दौऱ्यावरती होते। काल दिल्लीमध्ये त्यांचा एक कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिलेले होते आणि आपण बघितलं त्या कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची दिल्लीमध्ये त्यांच्या निवासस्थानी भेट घेतलेली आहे आणि त्यांच्या पुढची वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आहेत। आणि आपण या बघितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एका आठवड्यामध्ये दुसरा दौरा आहे आणि या अगोदर देखील ते दिल्लीला गेले होते आणि त्यामध्ये त्यांनी आपण महिला असेल तर जे शरद पवार आणि अजित पवार गटामध्ये विलीनीकरण आहे त्या संदर्भात पुढे चर्चा केल्याची माहिती समोर आलेली होती आणि त्यानंतर आपण महिला तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ह्या देखील दिल्लीला गेलेल्या होत्या आणि त्यांची देखील त्या ठिकाणी ती त्याबाबत चर्चा झालेली होती। पण यंदा आपण महिला तर एक कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहिले होते आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेतलेली आहे। नक्कीच, धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।